शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात आजही सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। काल ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी आक्रमक युक्तिवाद केला आणि आजही त्यांचा युक्तिवाद सुरूच राहील। त्यानंतर एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष, केंद्रीय निवडणूक आयोग यांचीही बाजू मांडली जाईल। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमला बागची आणि व्ही मोहना यांच्यासमोर दुपारी 2 वाजता ही सुनावणी होणार आहे। कालच्या सुनावणीच्या वेळी कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला। विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे वेगवेगळे आहेत। विधिमंडळ सदस्यांच्या संख्येवरून राजकीय पक्षावर कारवाई करता येऊ शकत नाही, असा महत्त्वाचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। संबंधित युक्तिवाद करत असतानाच त्यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या वक्तव्याचा दाखला दिला। सिब्बल यांनी सगळ्या घडामोडींवर सविस्तर भूमिकाही मांडली। दरम्यान काल सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी नेमका काय युक्तिवाद केलाय आपण पाहूया। केवळ आमदारांचं संख्याबळ म्हणजे मूळ राजकीय पक्ष नाही। 31 आमदारांनी आधी सुरत मग गुवाहाटीला जाणं हा योगायोग नव्हता। गुवाहाटीतून आमदारांनी भाजपशी संगनमत करून आपलंच सरकार पाडलं। आपल्या पाठीशी बड्या पक्षाची ताकद असं शिंदेंनी जाहीर म्हटलं होतं। पक्षाच्या बैठकीसाठीचा व्हीप आमदारांनी मानला नाही। आमदारांची ती कृती म्हणजे पक्ष सोडण्याचाच पुरावा। एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी नियुक्ती उद्धव ठाकरेंनीच केली होती। एकनाथ शिंदे हे राष्ट्रीय कार्यकारिणीचा भाग होते। 2013-2018 ची पक्षाची घटना अस्तित्वात नाही असं शिंदेंनी म्हटलं नाही। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबाबत कधीच आक्षेप घेतला गेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।